प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं त्यांच्या मुलांना चांगले जीवन जगता यावे, चांगली कमाई करावी, परदेशात स्थायिक व्हावे. परंतु ही स्वप्न माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांना बळी पडतात. याचा शेवट होतो तो मृत्यूनं. असाच काही प्रकार भारतीय कुटुंबियांसोबत घडला, जे अमेरिकेत स्थायिक होण्याचं स्वप्न घेऊन निघाले होते. परंतु हिमवादळाच्या तडाख्यानं त्यांचं स्वप्न मृत्यूत बदललं. हिमवादळामुळे भारतीय कुटुंबातील 2 लहान मुलांचा आई वडिलांचा कॅनडा अमेरिका बॉर्डरवर मृत्यू झाला. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करांचा पर्दाफाश झाला. या गुन्ह्यात सहभागी 2 आरोपींना आता अमेरिकन कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. तपासात हे दोन्ही आरोपी भारतातून लोकांना कॅनडात बनावट स्टुडंट विसावर आणत होते आणि त्यांना बेकायदेशीर मार्गे अमेरिकेत पाठवत होते. यासाठी ते खूप मोठी रक्कम लोकांकडून उकळत होते. हे समोर आलंय. एका व्यक्तीकडून जवळपास $1,00,000 मिळवायचे. या टोळीत पटेल तस्करींची पूजा पूर्ण बनवत होता. दुसरा बॉर्डर हा पूर्ण करताच लोकांना पिकअप करून शिकागो पर्यंत घेऊन जायचा. 18 जानेवारी 2022 मध्ये त्यानं 11 जणांना सीमा पार केले. हवामान खात्यानं आधीच -36 डिग्री तापमानाचा हिमवादळाचा इशारा दिला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 19 जानेवारीला शँडचं वाहन बर्फात अडकल्याचं अमेरिकन सुरक्षा दलानं पाहिलं. त्याच्यासोबत 2 जण होते, त्यांना लपवून ठेवलं होतं. त्याच दिवशी कॅनडाच्या रॉयल माउंटेड पोलिसांना सीमेवर एकाच कुटुंबातील 4घांचे मृतदेह सापडले. त्यात 3 वर्षीय मुलगा, 11 वर्षीय मुलगीसह त्यांच्या आई वडिलांचा समावेश होता. दरम्यान हे प्रकरण पुढे कोर्टात गेले तेव्हा पटेल आणि शांडे यांनी लालसेपोटी लोकांचे जीव धोक्यात घातल्याचं सिद्ध झालं. हा घटना आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करणारे ठरले, ज्यातून शेकडो तस्करांना अटक करून शिक्षा सुनावण्यात आली.